नमस्कार मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण लोहगड सारखा अप्रतिम किल्ला बघून निघालो ते थेट देवी एकविरा आईच्या दर्शनाला। किल्ल्यावरच काही नवीन मित्र मला भेटले होते। संपूर्ण किल्ला पाहताना ते माझ्या सोबतच होते, तर त्यांच्या सोबतीनेच मी मंदिराच्या दिशेने जायला निघालो। लोणावळ्यामध्ये कारल्याच्या लेणीजवळ आई एकविरा देवीचे मंदिर आहे। आम्ही मंदिराच्या पायथ्यापाशी पोहोचलो। अलीकडच्या काळात पायथ्याशी बांधलेले एकविरा आईचे मंदिर दिसले। पायथ्याशी ओटी सामान, फूल, प्रसादाची दुकाने आहेत। तिथून दर्शन घेऊन आम्ही मुख्य मंदिराच्या दिशेने निघालो। एकविरा देवीचे हे मंदिर प्राचीन आहे। त्याच्या अगदी शेजारीच कारल्याची प्रसिद्ध लेणी आहेत। हे मंदिर या लेण्यापेक्षाही जुने असल्याची पौराणिक मान्यता आहे। असे म्हणतात की एकविरा मातेचे आव्हान स्वीकारून पांडवांनी रात्रभर जागे राहून लोणावळा डोंगराच्या मधोमध एकविरा देवीचे मंदिर बांधले। जेव्हा मंदिर बांधले गेले तेव्हा पांडवांनी हात जोडून एकविरा देवीचे आवाहन केले आणि देवीला मंदिरात येण्यास सांगितले। पांडवांची हाक ऐकून एकविरा देवीने पांडवांना दर्शन दिले आणि वनवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही आणि त्यांचा वनवास सहज पूर्ण होईल असे वरदान दिले। भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। एकविरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे असेही बोलले जाते। मंदिरावर जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात। मंदिराच्या बाजूला असलेले प्रसिद्ध अशी कारला लेणी पाहण्याची फार इच्छा होती, परंतु पुढे पुण्याला पोचायला मला वेळ होणार होता। म्हणून आतमध्ये न जाता मी बाहेरूनच लेणी बघितले आणि निघालो। तर मित्रांनो, पुढील वेळी इकडची संपूर्ण माहिती नक्की घेऊ। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार।